नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितले सर्व समस्यावरील 16 तोडगे. चला तर मग पाहूया. 1. आकरुईचा गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे. आपली किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. 2. ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगल असेल त्यांनी भौम्य प्रदोष करावा. मंगळवारी तो प्रदोष येतो, त्याला भोमणे प्रदोष म्हणतात. 3. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर सर्व शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. 4. भगवान शंकराला दिवा लावला तर ज्ञानाची प्राप्ती होते. 5. भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्ती होते. 6. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 7. ज्या व्यक्तीच्या थायरॉईड असेल त्या व्यक्तीने 5/12 शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मैदानात ओम लिहावा व नंतर पिकलेल्या पात्रातून महादेवाचा जलधिशंक करावा व जलधारेखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादिशा दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉईडमध्ये फरक पडतो. 8. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर क्षमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा असे म्हणतात. या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. 9. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्याने कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदेशाला हा उपाय करावा, त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील. 10. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदेशाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखी खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 11. अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथ यांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 12. जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेल लावावा आणि भगवान भोले बाबांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावे. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. 13. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उठून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यामध्ये समाप्त होईल. 14. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ नसून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात.
आणि कर्जाच्या समस्यापासून आराम मिळतो. 15. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन सुद्धा प्राप्त होते आणि सर्व प्रकारची सुख प्राप्त होते. 16. वितरण करून आशीर्वाद घ्याल. पाण्यामध्ये जाऊन विसरून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाटतो आणि इतरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकमध्ये रूपांतर होते. अशा प्रकारे आपण पाहिलं शिवपुराणामध्ये भगवान शिवाने सांगितलेले सर्व समस्यावरील 16 तोडगे आणि उपाय. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.